इचलकरंजी महापालिकेनं गणेश मूर्ती विसर्जनासाठी शहापूर खणीसह 52 ठिकाणी कृत्रिम कुंडांची सोय केली आहे। शिवाय 2 शिफ्टमध्ये सुमारे 600 कर्मचारी नियुक्त केलेत। नागरिकांनी जवळच्या कृत्रिम कुंडामध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी केलंय। मंगळवारी घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे। इचलकरंजी महापालिकेनं दरवर्षीप्रमाणे मूर्ती विसर्जनासाठी ठिकठिकाणी कृत्रिम कुंडांची सोय केली आहे। शहापूर खण आणि शहरातील विविध चौकांमध्ये 52 ठिकाणी कृत्रिम कुंडांची सोय करण्यात आली आहे। प्रत्येक ठिकाणी 2 शिफ्टमध्ये सुमारे 600 कर्मचारी आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली असून 16 आयशर टेम्पो, 5 ट्रॅक्टर, 2 यांत्रिक बोटी, 2 रुग्णवाहिका, 1 अग्निशमन वाहन अशी यंत्रणा सज्ज ठेवली आहे। तर गणपती मिरवणूक मार्गावर अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटल्या असून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरुम टाकण्यात आलाय। इचलकरंजीतील नागरिकांनी कृत्रिम कुंडांमध्ये गणेश मूर्ती विसर्जित करून निर्माल्य दान करण्याचं आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केलंय।